तर आज आपण बघणार आहोत एम आर लॉकाचं जीवन. तर हा माझा मित्र आहे आणि हा एका कंपनीची एम आर शिफ्ट करतोय. तर आज आपण याच्यासोबत आज आपला दिवस घालवणार आहेत आणि आज आपण त्याला विचारणार आहेत त्याचे प्रोडक्ट कोणते आहे, त्याला सॅलरी किती आहे, त्याच्यानंतर आजचं त्याचं टार्गेट काय असणार आहे आणि वरतून काही कोणाचं प्रेशर असतंय का, आपण त्याला आज सगळं डिटेलमध्ये विचारू. तर मला तुझ्या अगोदर कंपनीचं नाव सांग. माझ्या कंपनीचं नाव लिटिल एंजल डायपर आहे. हां, डायपर वगैरेची कंपनीचे प्रोडक्ट सेल करतो तू. हो. तर आजचं टार्गेट काय असणार आहे आपलं? आजचं टार्गेट आपलं असं असेल की 40 व्हिजिट करायचे, आपल्याला 40 कॉल करायचे. त्याच्यासोबत दिवसभर राहणार आहे आणि त्याचं आज बघणार आहे आपण त्याचं की नेमकं त्याची दिनचर्या आज असती कशी. तर चला मग आज जायचं का? ओके. तर आज आपली सिटी काय आहे? पण आज आपली मंठामध्ये आपण वर्किंग आहे. आज आपलं जालन्यापासून 60 किलोमीटर आहे. तर आता आम्ही राहायला जालन्याला आहे आणि त्याचं आजचं जे त्याला म्हणजे साईट आलेली आहे ती मंठा जवळपास जालन्यापासून 70-80 किलोमीटरच्या आसपास असेल ना. 70 किलोमीटर. हा, तर ते पण विचारू आपण आणि आपण हे पण विचारू त्याला नेमकं पेट्रोलला पैसे किती भेटते, जेवायला किती भेटते, नाश्त्याला किती भेटते. तर चालायचं मग. चला मग आता जाऊया. नमस्कार सर, काय आहे का ऑर्डर आपली लिटिल एंजलमध्ये? काढा काहीतरी. आता बरेच दिवस झाले आता तुम्ही ऑर्डर घेऊन. आता भेटला होता का आपला माल? नंतर आला होता का? त्यांनी अजून मलाच नाही पाठवलं का? अच्छा, त्यांनी मलाच पाठवलं नाही म्हणलं. अजून ऑर्डरचा विचारच येत नाही. सेकंड टाइम आला आता तरी. तेच ना, तसं करत नाही ते, पण आता बघावं लागेल. त्यांनी बोलतोय. हो ना, बरेच दिवस झाले. तर आता त्याचं सगळं मार्केट फिरणं झालंय आणि आता आपण त्याला विचारू. आता त्याची सॅलरी वगैरे आपण त्याला सगळं विचारणार आहे आणि त्याच्या जॉब विषयी त्याचं पॉझिटिव्ह साईड आणि निगेटिव्ह साईड दोन्ही पण विचारून घेऊ त्याला. तर अगोदर आता आपण त्याला सॅलरी विचारू. तुझी आता सॅलरी सांगा मला. तशी आपली सॅलरी, माझी सॅलरी आहे बघा 29,000 रुपये. हां, 29,000 मधून आपले डिडक्शन वगैरे 25,000 रुपये पडते हातामध्ये आपल्याला. ते काय पेट्रोलचे 2 रुपये किलोमीटर पेट्रोल पैसे भेटतात आपल्याला त्याच्यामध्ये. आणि डेली आलो तर आपण बाहेर गावी गेलो का आपल्याला 350 रुपयाने भेटतं. 350. गावातल्या गावात जालन्यात असेल तर मग 200 भेटतं. 200 भेटतं. बरं. आणि जेवायचं मग त्याच्यामध्ये 350 मध्ये चालेल ना सगळं. असं आहे का? त्याच्यामध्ये सगळे. बरं. आणि आता मला एक गोष्ट सांग, तू आता दररोज बाहेर पडायला लागतं समजा शहराच्या बरोबर फिरायला. तर असं काही चॅलेंजेस आहे का तुला फेस करायला लागतं दररोज की तुला बेजारी होते आणि असं काही होतंय का? साहेब तुम्ही म्हणता तुम्ही 25,000 रुपये पगार कमवतो आणि मग तुला सगळं हे करावंच लागेल. आता तुम्हाला असं वाटतं की आता हे तुम्हाला दिसलं ऑफिसात, हे संध्याकाळी आम्ही ऑफिसला आहे. आता त्याच्या पहिल्याचं स्ट्रगल तुम्हाला पाहिलं असेल. तुम्ही सकाळी आम्हाला 7ला उठावं लागतं. बरोबर. 7ला उठल्याच्या नंतर मग आपलं आवरून 8 वाजेपर्यंत रेडी होऊन बसावं लागतंय. कंपनीचा कॉल येतोय सकाळी रामपाऱ्यामध्ये. ते साहेब लोक आपल्याला बडबड करतात. ते येतात आणि आपल्या मागं ते झाल्याच्या नंतर मग ते सांगतात आपल्याला की 2 लाख टार्गेट करा, 2.5 लाख टार्गेट करा. मग आता त्यांचे सकाळी बोलणे खायचे. मग ते बोलणे खायला झाल्यानंतर आपण नाश्ता पाणी करायचं आणि आपलं निघायचं 10 वाजता. आणि तिकडून निघलं जालन्यामधून 150 किलोमीटर रोज जाणं येणे. बरोबर. आणि ते दिसतंय आपल्याला जायचं जे न्यायचं जे. यार पण ते उन्हातानाचं आपल्याला उन्हातानाचं माताला बिताला सगळं आपल्या चेहऱ्यावर उडत आहे. बरोबर. आणि आपल्याला एवढं लांब जाणं येणं करून आपण परेशान होते ना. ते गाडीवर बसू उडा लागत ती. पण काय सांगा आता करणं कंपनीसाठी काम ते आहे. बाकी म्हणजे ठीक आहे जॉब वगैरे. तर म्हणजे तुम्हाला तो पगार दिसतोय पण तो मेहनतीचा पगार वगैरे. आता ते सकाळी उठल्यापासून तर आम्हाला पर ते डॉक्टर कॉल जर का असला आमचे एका दिवशी जर का डॉक्टर कॉलच राहिले तर ते डॉक्टर पेशंट करत आहे. आपल्याला घंटा बरोबर बाहेर त्याच्या कॅबिनच्या बाहेर बसावं लागतंय. जेव्हा ते येईन तेव्हा मग ते आपल्याला आवाज येईल आणि त्याची पण गॅरंटी नाही की बाबा आपल्याकडून माल घेईनच. बरोबर आहे. तिथं गेल्याच्या नंतर एखादी वस्तू आपल्याला 2 घंटे बसवतो नंतर म्हणतो पुढे तेव्हा पण आपल्याला आता चिडचिडा स्वभाव आपल्याला सगळं सांभाळून घ्यावं लागतं, सगळं सहन करावं लागते. आपण आता हे सगळ्या गोष्टी सहन करून मग आपली ड्युटी चालते. तर ह्या जॉबमध्ये असा एक पगार आहे बाबा. आता तो समजा 29-30 आणि त्याच्यानंतर कन्सेशन वगैरे सगळं भरून त्याला 30+ पडतोय. पण आता तो जसं त्याचा स्ट्रगल सांगतोय तो स्ट्रगल मग आपल्याला सहन करायला लागतो जवळपास सगळ्याच एम आर लोकांना. तर अशा प्रकारे आज आपण बघितली की एम आर पर्सनची नेमकी ड्युटी कशी असते. आता आपण दिवसभर त्याच्यासोबत फिरलोत आणि चांगलं बोर झालो. आता मस्त आम्ही आता घरकडे निघलोत. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.